नमस्कार, कसे आहात? आज मी गेले होते डी-मार्टला. मी डी-मार्टला जातच नाही. काही शॉपिंग असेल, किराणा असेल, सगळं जे घरातलं सामान ते मी ते जवळच लोकल शॉप आहे तिथूनच घेऊन येते जनरल स्टोअरमधून. आणि मला इथे छान असे पितळेचे दिवे दिसले, क्वालिटीसुद्धा चांगली होती. तर हा एक दिवा छान वाटला मला. आपल्या मंदिरासमोर दिवसभर पेटत राहील एवढं त्याच्यात तेल राहतं. आणि हा पण एक छान आहे कासवाचा. छोट्या वाट्या आणि प्लेटसुद्धा होत्या, ज्या आपण नैवेद्यासाठी वापरू शकतो आणि सगळ्यांवरती प्राईज होती. तेवढ्या काही महाग नव्हते, रिजनेबल प्राईजमध्ये होते. तर ही वाटीसुद्धा छान होती आणि लाईट वेट तर नव्हतेच, हे चांगल्या क्वालिटीमध्ये होते. आणि हे बघा, ही छोटीशी अशी समई किती सुंदर आहे, जी आपण उंबरठ्याच्या इथे ठेवू शकतो. तर मी सहज असंच बघत होते, मी काही घेत नव्हते. आणि हा एक पातेला दिसला मला. आता माहिती नाही याच्यात फोडणी बसते की नाही, स्टीलचा होता. ही कढई मला खूप आवडली होती, मला घ्यायचीसुद्धा होती, पण ह्याला ना हँडलच नाही आहे, त्यासाठी मी नाही घेतली. कारण मला भीती वाटते असंच गरम गरम कढई आपण असं उचललं ना चिमट्याने तर ती स्लिप होते हातातून, त्यासाठी. नाहीतर मी घेणार होती. 799ला होती ही. खूप छान क्वालिटी आणि मला एका हाताने सुद्धा उचलता येत नव्हती, एवढी जड होती ती. आणि त्यामध्ये भाजीसुद्धा होईल, 3-4 लोकांची, 5-6 लोकांची सुद्धा होईल, एवढी ती मोठी होती. क्वालिटी खूपच छान होती, फक्त त्याला हँडल नव्हतं, त्यासाठी मी नाही घेतली. आणि हे काही सॉसपॅन आहेत तर ते एकदम पातळ होते, एकदम म्हणजे मला असं वाटतं गॅसवर ठेवल्यावरती लगेच खाली चिटकून जाईल, जळून जाईल ते. आणि असंच मी बघत होते कुकर वगैरे काय प्राईज आहे, तर ही संदीपला मी दाखवत होते. मला खूप आवडली ही कढई. मोठ्या साईजमध्ये पातेले बघत होती मी. मला नॉनव्हेजसाठी घ्यायचं होतं, कारण ॲल्युमिनियमची भांडी मी वापरते, 2च पातेले नॉनव्हेजचे. तर ते मला इथे काही दिसले नाही. कुकर वगैरे छान होते, ग्लास होते. तांबे पितळेची भांडी पण होती, जास्त नव्हती पण थोडीफार होती, तर चांगल्या क्वालिटीमध्ये होती. तवे तर भरपूर ऑप्शन होते. मी जास्त काही घेतलं नाही, मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल. आणि हे चहासाठी छान आहे पातेलं. ह्याच्यात 5-6 लोकांचा पण चहा होईल, मोठ्या साईजमध्ये. पण ह्याच्यात ना भाजी वगैरे किंवा काही फोडणीचा प्रकार असेल तर तो होणार नाही, स्टीलमध्ये आहे ते. आणि हा एक कुकर मला खूप आवडला. बेबी फूड वगैरे असेल ना तर ते आपण ह्याच्यात करू शकतो, खूपच छोट्या साईजमध्ये. आणि एका व्यक्तीसाठी ह्याच्यात खिचडी होईल. हा 1300ला होता. ह्याच्यावर प्राईज आहे ते दिसत नाही, मी तिथे विचारलं. पण हा खूप छान आहे, स्टेनलेस स्टीलमध्येच आहे. आणि अजून होते भरपूर कुकर, आउटर लीडमध्येच होते सगळे. ॲल्युमिनियमचे सुद्धा होते, पण आता ॲल्युमिनियमची कोणीच घेत नाही, सगळे हेच अशीच भांडी आता वापरतात आहे. तुम्ही पण जर घेत असाल ना तर स्टेनलेस स्टीलची भांडी, पितळेची भांडी किंवा कास्ट आयरन लोखंडी भांडीच घ्या, ॲल्युमिनियमची भांडी घेऊच नका. माझ्याकडे तर अशीच पडली आहे, मी कधीच घेतली नाही, ते मला दिलेली आहेत मम्मीने त्यामुळे. पण आता मी मात्र अशीच भांडी घेते. माझ्याकडे जो कुकर आहे ना तो कुकर मी ते बघत होते, पण नाहीच आहे तसा कुकर इथे. मी जास्त डी-मार्टला येत नाही, त्यामुळे मला माहिती नाही इथे भांडी कशी आहेत. पण मी बघितली तर मला तर आवडली, चांगल्या क्वालिटीमध्ये आहे आणि प्राईस पण चांगली आहे. आता माहिती नाही वापरल्यावर कशी निघेल ती. स्टीलच्या वगैरे प्लेट्स, वाट्या खूप छान होत्या. मला चिकूसाठी सुद्धा एक घ्यायची होती, तुम्हाला मी दाखवते ती. मी काहीच घेतलं नाही, कारण हे सगळंच आहे, फक्त मी बघत होते हे वेगळं काही मिळालं तर मग ते घेऊया म्हणून. बाकी डी-मार्टमध्ये सगळीकडे गर्दी होती, फक्त इथेच गर्दी नव्हती, त्यामुळे मी इथेच थोडं शूट केलेलं आहे. ही एक प्लेट छान वाटली मला, पितळेची नाही आहे ही, पण ह्याला बहुतेक पॉलिश केलेलं आहे. आणि क्वालिटीसुद्धा छान आहे, 200 रुपयाला. नैवेद्यासाठी छान आहे किंवा रोजच्या वापरात पण चांगली वाटली. आणि इथे छोट्या प्लेट्स होत्या पोहेसाठी किंवा दही वगैरे काढायची असेल खाण्यासाठी, तर हे छान वाटलं, डिझाईन पण छान होते. आपण भाजी वगैरे करतो तेव्हा पातेल्यावरती प्लेट्स झाकून ठेवतो, तर स्टीलच्या त्या प्लेट होत्या इथे, चांगल्या होत्या. पण त्याच्या मागे ना मोठ्या अक्षरात त्या प्लेटचं कंपनीचं नाव होतं, त्यासाठी मी घेतलं नाही. आणि खाण्यावाल्या छोट्या प्लेट्स होत्या, ज्या मला चिकूसाठी एक घ्यायची होती. त्याला मी दाखवलीसुद्धा, त्याने चॉईस पण केली ही घेऊया, पण नंतर म्हटला की जी घरी आहे ना ती खूप आवडते मला, मी त्याच्यातच खाणार पण, असं म्हटलं. तर जाऊ दे म्हटलं, मग नको घेऊ. कारण तो लहानपणापासून त्या प्लेट्समध्येच खातो. तुम्ही बघितलं असणार स्पायडरमॅनची घरी प्लेट आहे त्याची, तर त्यासाठी तो बोलायला लागला, नाही मम्मा मी त्याच्यातच जेवणार पण. तर मग ठीक आहे म्हटलं, कशाला घ्यायचं मग. पण चांगल्या होत्या. हां
कोणती घ्यायची आहे? दाखव. हे बघूया. काल आम्ही सगळं सामान आणलं आणि थोडंफार सामान जे आहे ते ठेवून दिलं, म्हणजे जसं तेल, दही, परत चीज वगैरे आणलं होतं तर ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि साबण वगैरे आहे ते ठेवायचं आहे मला आता सगळं, किंवा काही डाळ वगैरे आहे थोडंफार तर ते सगळं ठेवते मी आता. आणि आज आहे सोमवार आणि आज भोगीसुद्धा आहे, तर संध्याकाळी भोगीची भाजीसुद्धा करायची आहे. घरातली जी सगळी कामं आहे ती आवरून झाली आणि आता मला व्हिडिओ करायचा आहे, त्यासाठी हा सगळा पसारा असाच मी ठेवला होता. नाहीतर जेव्हा पण आम्ही काही किराणा वगैरे आणतो ना, तर मी लगेच सगळं, म्हणजे आम्ही दोघंही मिळून सगळं सामान जागेवर ठेवून देतो. किचनचं काही असेल तर ते सगळं मी ठेवून देते. आणि बाहेरचं काही जे सामान असेल जसं की शॅम्पू, हे काही मशीनचे लिक्विड वगैरे असतील तर साबण वगैरे हे सगळं संदीप ठेवून देतो. तर असं आम्ही लगेच ठेवून देतो. पण मला व्हिडिओ करायचा होता त्यासाठी म्हटलं राहू दे, मी उद्या ठेवते. त्याने शॅम्पू वगैरे नेऊन ठेवून पण दिलं होतं बाथरूममध्ये. चिकू बोलला अरे ठेवू नको, तिला उद्या व्हिडिओ करायचा आहे म्हणून. मग परत आणून आम्ही त्या पिशवीमध्ये ठेवलं. तर असं, कारण त्यालाही नाही आवडत हे सगळाचा पसारा ठेवून दिलेलं, तोही पटापट सगळं आवडतो. त्यामुळे तर आता मी सगळं ठेवते नीट. माझ्यासाठी चहा केला आहे पहिले तर, कारण चहा प्यायचा आहे मला आता. टाईमसुद्धा झाला आहे चहाचा. हे संध्याकाळी मी करायला घेतलं होतं. चीज किंवा हे मोझरेला चीज वगैरे आम्ही असं 1-2 पॅकेटच आणतो आणि ते पण बऱ्याच दिवस जातं ते, कारण चिकूला फ्रायडेला जंक फूड अलाउड आहे स्कूलमध्ये, तर त्याला मग सँडविच किंवा पिझ्झा वगैरे लागतो बनवायला, त्यासाठी ते आणते मी. बाकी असं रेग्युलर आम्ही खात नाही ते. आणि ही एक वाघबकरी चहा पावडर आहे, जी मी तुम्हाला आधी पण एकदा दाखवलेली, खूप छान आहे. ह्याचा चहासुद्धा खूप छान लागतो आणि आता आम्ही तीच वापरतो. आता बरेच दिवस झाले, आम्ही 5-6 महिने झाले असणार, तर तीच चहा पावडर वापरतो. छान आहे. किराणा आणायच्या आधी मी सगळे डबे जे आहे ते काढून बघते काय आहे आणि काय नाही आहे. आणि मग मी, माझ्याकडे एक डायरी आहे, तुम्हाला मी आधी दाखवली आहे, तर त्यावर सगळं मी लिहून ठेवते काय काय संपलं आहे ते सगळं. आणि तेच आणते, एक्स्ट्रा उगाच आणत नाही काही. आता मी डीमार्टला गेली ना, तर तुम्ही बघा मी काहीच आणलेलं नाही विनाकारण. मी असं बऱ्याच लोकांच्या तोंडातून असं ऐकलं आहे की डीमार्टला गेल्यावर आपण काहीही घेतो, ज्याची गरज पण नाही ते पण घेतो आणि काहीही बिल होतं. तर असं नाही आहे. जी लोकं काहीही घेतात ना, ते कुठेही काहीही घेतात. असं नाही आहे की डीमार्टमध्येच गेल्यावर घेतात. हां, ज्याची गरज आहे ते आपण बघूनच घ्यावं, कारण आपण आणून तसंच ठेवणार ते सामान, मग त्याचा काय उपयोग. तुम्ही बघा आता मी काहीही विनाकारण आणलेलं नाही आहे. जे मला घ्यायचं आहे तेच मी घेतलं आहे. आणि अर्धा किराणा तर मी आणलाच नाही आहे, कारण एवढी गर्दी होती तिथे बिलिंगच्या इथे, त्यासाठी आम्ही थोडं घेतलं आणि आलो. मी डीमार्टला जातच नाही. असं नाही की सामान चांगलं नाही आहे, सगळंच चांगलं आहे. क्वालिटीसुद्धा सगळ्याची चांगली आहे आणि प्राईस वगैरे पण बरोबर आहे सगळं. पण तरीही मी जात नाही घ्यायला, कारण खूप गर्दी असते आणि तेवढ्या लाईनीत उभं राहावं लागतं. आणि त्या ट्रॉल्यात एकामेकाला अशा लागत असतात. चिकू असतो, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं एवढ्या गर्दीत कुठे जाईल वगैरे म्हणून. त्यासाठी मी त्या भानगडीतच पडत नाही. आम्ही इथेच एक होलसेल मार्केट आहे, तिथेच जातो. सगळं सामान हवं ते मिळून जातं. ते घरपोचसुद्धा आणून देतात. असं नाही आहे की ते महाग पडतं, सगळं सेमच आहे. थोडंफार असेल, थोड्याफार पैशांचा असेल फरक, पण सगळं चांगलं सामान भेटतं. तर हे शेवया मी आणल्यात आणि या अशाच मी लांब टाकत होते त्या जारमध्ये, पण बसत नाही, त्यासाठी मी असं चुरा करून घेतला आहे. जेव्हा खीर बनवतो आपण तेव्हा पण असं बारीक करूनच घ्यावं लागतं, त्यासाठी मी सगळं बारीक करून घेतलं आहे. आणि आता सगळं बसलं आहे व्यवस्थित. कडधान्य किंवा डाळी असतील ना तर ते आम्ही जास्त खातो. कडधान्य मोस्टली जास्त आणते मी, कारण मटकी, मसूर, परत चना असेल, छोले असेल,
मूग असेल हे जास्त आम्ही खातो. भाज्या वगैरे नसेल ना तर पटकन मग कडधान्य आपल्याला भिजवून भाजी करता येते. आता ही मसूर पण आपण थोडा वेळ जरी भिजवलं ना तरी छान डोसे होतात, डाळ होते छान. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी चहा किती पिते ते तुम्हाला दाखवतेच. तर मी फक्त 2 टाईम चहा पिते, सकाळ आणि संध्याकाळ. कधीतरी असं 3दा होतं जेव्हा मला प्यावंसं वाटलं तेव्हाच, म्हणजे रात्रीचा उशिरा. पण मी ग्रीन टी रोज रात्री पिते. मी ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा दाखवलंसुद्धा आहे. रोज मी रात्री झोपायच्या आधी ग्रीन टी एक लिंबू पिळते त्याच्यात आणि ग्रीन टी पिते. मला सवय आहे. त्यासाठी आधीच्या थोड्या पॅकेट्स होत्या, तर अजून मी त्याच्यात टाकल्यात आणि ठेवून देते आता. हे जे जार आहे ना, हे बरोबर नाही आहे, याची क्वालिटी चांगली नाही आहे. कारण दुसरी जी चहा पावडरची आहे ना साखरची, तर ते चांगल्या क्वालिटीमध्ये आहे. पण हे एकच चांगलं नाही निघालं आहे, हे कॉफीचं आहे. तर हे 3 असे मी सेट घेतले होते चुंबकमधून 750ला. आणि हे जे लाल कलरचं आणि ब्ल्यू कलरचं आहे ना ते चांगल्या क्वालिटीमध्ये आहे आणि त्यांचं जे लीड आहे ते पण व्यवस्थित निघतं. पण हे जे आहे ना हेच असं गंजल्यासारखं झालं आहे आणि ह्याच्यामध्ये मी त्यासाठी गूळ किंवा कॉफी ठेवत नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये ड्राय अशा टी बॅग्स ठेवते. पण दिसायला छान दिसतं, कलरफुल दिसतं. आता मी 2 वर्ष झाले ते वापरते, चांगलं आहे. पण आहे ना कधी तेच कलर आहे ना डोळ्यासमोर असं वाटतं बोर होतो आहे, मला ते चेंज पण करायचं. दुसरे मला जार घ्यायचे जेणेकरून कधी हे आणि कधी ते असं एक्सचेंज करून वापरता येईल. तुम्हाला वाटेल असूनसुद्धा कशाला विनाकारण खर्च. तर हो, खर्च तर होतो, असे नखरे करायचे म्हटल्यावर खर्च तर होणारच. पण मी सुद्धा तसंच केलं आहे आधी. जे आहे त्याच्यातच समाधान मानून मी सगळं सामान जसं आहे तसं ठेवायची. हे असं माझ्याकडे काहीच नव्हतं, हे सगळं मी नंतर घेतलं आहे. आणि जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो आहे, आमचं स्वतःचं घर झालं आहे, तेव्हापासून मात्र मला जे घ्यायचं आहे, मला जे आवडेल ते मी घेते. मी इकडे तिकडे बघत नाही किंवा मागे पुढे बघत नाही प्राईजमध्ये. पण जर मला आवडलं असेल, माझ्या बजेटमध्ये असेल तर ते मी घेऊन टाकते. आणि मला सगळं जे आहे ऑर्गनाईज ठेवलेलंच आवडतं. मी सुद्धा कमी जागेमध्ये राहिली आहे, सगळं ॲडजस्ट करून राहिली आहे. पण आत्ता मात्र मला हवं तसं सगळ्या गोष्टी मी करते आणि मला छान वाटतं, मला आवडतं हे सगळं करायला. तर बघा, तुम्हाला बोलता बोलता माझं सगळं सामान जे आहे ते पण ठेवून झालं. आणि मी बाथरूममध्ये सुद्धा असे 2 जार ठेवलेत, एक मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये आणि एक कॉमन बाथरूममध्ये. तर मी काय करते, आपण असेच बॉक्स ठेवतो, मी आधी पण एकदा दाखवलेलं. तर ते काय होतं, मग भरपूर जागा लागते आणि आपण जेव्हा साबण काढतो ना आंघोळीसाठी, तेव्हा मग नाही ना तो बॉक्स टाकायला आपल्याला बाथरूमच्या बाहेर यावं लागतं. तर हे मी माझं डोकं लावलं आहे. तर मी काय करते, मी अशा जारमध्ये काढून ठेवते, म्हणजे संपलं ना तर लगेचच्या लगे तिथून घेता येईल. आणि हे दोन्ही बाथरूममध्ये ठेवते आणि एक्स्ट्रा जे साबण आहे ना ते मी कॅबिनेट्समध्ये ठेवते. तर हे पण ठेवून झालं. आणि टिश्यू आहेत तर ते पण संपले होते, तर ते पण मी यामध्ये ठेवते. मी किचनसाठी टिश्यू मागवलेत. परत काही 1-2 गोष्टी मी ॲमेझॉनवरून मागवल्यात, तर त्या आणल्या तर मी तुम्हाला दाखवेल. खूप छान आणि क्यूट आहेत वस्तू, त्या दाखवेल मी तुम्हाला. तर टिश्यू पेपर आपल्याला रोज लागत असतो काही ना काही, ऑइल सांडलं किंवा किचनमध्ये म्हणा, तर त्यासाठी मी ही टिश्यू वापरायची. तर मला ना सारखं मग किचनमध्ये अवघड व्हायला लागलं. त्यासाठी मी वेगळे जे टिश्यू असतात वॉशेबल ते मागवलेत, ते तुम्हाला मी दाखवते नंतर. जेव्हा मी सुरुवातीला व्हिडिओ करत होते तेव्हा मला एक ताई नेहमी कमेंट करायची की डीमार्ट शॉपिंग व्हिडिओ कर, डीमार्ट शॉपिंग व्हिडिओ कर. तर मी त्यांना म्हणायची की मी जातच नाही. पण तेव्हा त्यांच्यासाठी एक मी व्हिडिओ केला होता, पण तेव्हा मी ना सगळा जो किराणा आहे तो घरी आणला होता आणि तेव्हा केला होता. डीमार्टमध्ये मी काही शूट केलं नव्हतं, पण यावेळेस थोडं केलं. आणि तुम्हाला मी चहा गुळाचा पिते आणि 2 टाईमसुद्धा मी गुळाचाच चहा पिते. आणि मी असा गूळ जो आहे तो बारीक कापून घेते आणि एका जारमध्ये काढून ठेवून देते आणि जसं लागेल तसं घेते चहासाठी. गुळाची पावडरसुद्धा मिळते, तीसुद्धा मी वापरली आहे. पण काय होतं, गुळाची पावडर आहे ना 2 चमच टाकावी लागते, नाहीतर कधी 2.5-3 चमच टाकावी लागते, तेव्हा तो चहा आहे ना थोडासा गोड लागतो. पण हे कसं, एक छोटंसं पीस जरी आपण चहामध्ये टाकलं ना तरी पण चहा गोड लागतो. त्यासाठी मी असंच गूळ आणते आणि असं बारीक कट करून घेते, जसं लागेल तसं घेते. आणि साखर जे आहे ते मी खीर वगैरे काही बनवत असेल ना तेव्हाच घेते. तर हे थोडं मोठं पीस आहे, पण छोट्या साईजमध्ये मी गूळ घेते चहासाठी.
आधी जेव्हा मी गुळाचा चहा प्यायची तेव्हा मला तेवढा नाही आवडायचा, थोडासा असा फिका फिका लागायचा. पण जेव्हापासून सवय झाली तेव्हापासून साखरेचा चहा नाही आवडत आणि मी 5-6 वर्ष झाले गुळाचा चहा पिते. कधी कधी पिऊन घेते, असं नाही आहे की पितच नाही साखरेचा. कधी कुठे गेलो असणार बाहेर कोणाच्या घरी तर पिऊन घेते. आणि 2 गोष्टी आहेत ज्या मी विनाकारण आणल्यात. विनाकारण नाही तर मी ॲमेझॉनवर सुद्धा आधी बघितल्या होत्या, मला घ्यायच्याच होत्या आणि तिथे मला दिसल्या म्हणून मी घेतल्या. तर त्या 2 गोष्टी काय आहेत तर हे 2 कप आहेत. चिकूसाठी एक आणलं आहे मी दूध वगैरे पिण्यासाठी किंवा मग आमच्या दोघांसाठी चहासाठी. तर हे काचेचे आहेत आणि ह्यांचा जो हँडल आहे तो ना कलरमध्ये असल्यामुळे छान दिसतं. 79 रुपीजला आहे हे. आणि क्वालिटी तर बघायला गेलं तर एकदम लाईट वेट आहे. काच पण खूप पातळ आहे, जर हातातून चुकून पडला तर तो लगेच फुटणार आहे. 79ला एक आहे तर प्राईसच्या हिशोबने ठीक आहे, तेवढं काही महाग नाही वाटलं मला. आणि दुसरं हे आणलं आहे मी, मला किचन टॉवेल अडकवण्यासाठी एक आणलं आहे आणि एक जे आहे ते मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये लावण्यासाठी. तर या 2 गोष्टी घेतल्यात मी. आणि आता मी मसाल्याच्या डब्यात सगळे मसाले भरून घेते. मला बऱ्याचदा कमेंट्स आले की तू स्टीलच्यामध्ये मीठ नको ठेवू, तर आत्ता नाही ठेवत मी. सिरामिकच्या जारमध्येच मी मीठ ठेवते, पण थोडंसं मीठ आहे ते मी मसाल्याच्या डब्यात काढून ठेवायची. पण आत्ता नाही ठेवणार मी, कारण मलाही माहिती आहे स्टीलच्या डब्यात मीठ नाही ठेवायचं, त्याचे नुकसान. आता मी सगळं जे आहे याच्यात मसाले भरून घेते. तर एकात मी धने पावडर टाकले, एकात गरम मसाला, एकात जिरे आणि मोहरी मिक्स करून घेतले, डाळीसाठी लागतं, हळद, लाल तिखट आणि एकाच शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आणि एक जे आहे ना त्याच्यात मी कारवळ्याची चटणी बनवून ठेवते. कारवळ्याची चटणी म्हणजे कारवळे आणि तीळ दोन्ही भाजून घेते आणि मिक्सरला वाटून घेते. मग फ्लावरची भाजी, बटाट्याची भाजी असं काही असेल ना तर त्याच्यात खूप छान लागतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.